जय शिवराय मित्रांनो. शाश्वत फार्म या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर व्हिडिओ बनवत आहोत की त्याचे मला बऱ्याच कमेंटमध्ये बऱ्याच रिक्वेस्ट आलेल्या होत्या. तर तो विषय आहे चारा व्यवस्थापन. विशेष करून मी जे करत असलेलं चारा व्यवस्थापन. कारण बरेच जणांचं म्हणणं असं असतं की तुम्ही काय चारा व्यवस्थापन केले, कोणते कोणते चारे लावलेले आहेत, आम्हाला ते सांगा. म्हणून आज माझ्या फार्मवरचं जे चारा व्यवस्थापन आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. आता मित्रांनो तुम्ही जो माझ्या मागे पाहत आहात तो हत्ती घास आहे, नेपियर. नेपियर मधले 3 प्रकार मी लावलेले आहेत. बरोबर माझ्या मागे तो जास्त प्रमाणात दिसतो तो स्मार्ट नेपियर आहे. तिकडं थोडासा जो मोठा आलेला असतो हिरवा आहे तो 4G नेपियर आहे आणि त्याच्या पलीकडे थोडासा रेड नेपियर आहे. हे मी ट्रायलसाठी म्हणून थोडे थोडे ते 2 चारे लावले होते, पण मला हा सध्या बरा वाटतो आहे सगळ्यात. कारण उंचीला जरी कमी असला तर झुडपासारखा जास्त वाढतो, फुटवे जास्त येतात, त्यामुळं बराच चारा मिळतो याच्यापासून. हा पहा मित्रांनो, हा जो सर्व काही दिसत आहे तो स्मार्ट नेपियर आहे. तो तिकडं हिरव्या रंगातच थोडा उंचीला जास्त असलेला दिसत आहे तो 4G बुलेट नेपियर म्हणतात त्याला. आणि पलीकडे तुम्हाला दिसत आहे रेड नेपियर. हे 3 नेपियरचे प्रकार लावलेले आहेत. मित्रांनो माझं शेत हे मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे मुरमाड आहे. फक्त हा एरिया थोडासा मातीवाला होता, मुरुमच आहे पण त्यातल्या त्यात मातीचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे मी इथं नेपियर लावणं पसंत केलंय. आणि अजून एक तुम्हाला मित्रांनो सांगायचं की मी प्रत्येक प्रकारच्या चाऱ्याचे प्लॉट केलेले आहेत आणि त्या प्लॉटच्या भोवतीनं ही अशी झाडं लावलेली आहेत. एक साधारण 8-10 फुटावर मोठी झाडं. आता हा नारळ दिसतोय, परत मध्ये एक आंबा, परत एक नारळ, परत आंबा असं तुम्हाला दिसतंय. आणि अशी मोठी मोठी झाडं एक 10-10 फुटावर 8-8 फुटावर मी लावले आहेत. मुद्दामून जवळ लावले कारण माझं रान हलका आहे, मुरमाड रान आहे, त्यामुळे मी झाडं जवळ जवळ लावलेत. इकडे सुद्धा ह्या प्लॉटच्या बाउंड्रीला बघा तुम्हाला नारळ वगैरे आंबा वगैरे दिसतंय. आणि ही जी मोठी झाडं लावल्यात त्यांच्यामध्ये मी तुतीच्या काड्या लावलेल्या आहेत. म्हणजे माझ्या ह्या प्लॉटला पूर्ण बाउंड्री ही तुतीची झालेली आहे. मध्ये मध्ये मोठी झाडं आणि त्यांच्यामध्ये तुती. अशा पद्धतीनं प्लॉटला 4ही बाजूने वेढा आहे माझ्या झाडांचा. मी कायम सांगतो की शेळी पालनात झाडपाल्याचं महत्व आहे, त्यामुळं झाडपाला लावायला जी जागा मला मिळेल तिथं मी झाडपाला लावलेलं आहे. आता हत्तीघाटच्या शेजारीच बघा इथं आपण शेवगा लावलेला आहे. आता थोडंसं कमी शेवगा दिसेल कारण मी झाडं परवा काही काढलेत. ह्याच एरियात माझं आपली एक बोरवेल मारलेली आहे, ते बोरवेलची गाडी जाण्यासाठी थोडा शेवगा मला काढावा लागला. पण हा शेवगा आहे ह्यातली बऱ्यापैकी मी वैरणीसाठीच वापरतो. काही झाडं ही शेंग घेण्यासाठी वापरतो पण फार कमी, कारण शेंग घेण्यासाठी माझी ही इथं तुम्हाला दिसत असेल आता आपल्या शेडच्या भोवतीनं जी शेवग्याची झाड आहेत 5-6 ती शेंगेसाठी मी वापरतो. शेंग म्हणजे फक्त आपल्या घरच्या खाण्यापुरती, आपल्या मित्रांना पाहुणेरवळ्यांना देण्यापुरती अशीच शेंग करतो मी. शेंगेचं काय फारसं उत्पन्न घेत नाही. मित्रांनो इथून पुढचं दाखवतो. इथं पुढं सुद्धा खाली आपलं शेत आहे आणि त्याच्यात आपण वैरण लावलेली आहे. ते कोणत्या प्रकारची वैरण आहे ती दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो हे पाहू शकता मी आता हा रस्ता आहे आपला जाण्या येण्याचा. रस्त्याच्या दुतर्फा सुद्धा झाडं लावलेली आहेत आणि तिथं सुद्धा मध्ये मध्ये तुतीच्या काड्या लावलेल्या आहेत. तर मी जी शक्य आहे ती जागा सर्व वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे, कुठलीही जागा मोकळी जाऊ नये. हा आपला आजोलाचा शेड आहे जो मागच्या वादळात पडला होता, त्याला आता परत करायचं उभं. पावसाळी वातावरण असल्यामुळे फारसं आता मला टेन्शन नाही आहे. उन्हाळा असता तर हे आजोला जळून गेला असता, त्यामुळे ह्याला आता करायचं आहे थोड्या दिवसात. हे बघू शकता हे बदाम वगैरे झाडं लावलेले आहेत, मध्ये तुती लावलंय. इथली तुती थोडी कमी झाली कारण माझी पिल्लं त्या शेळ्यांची बच्ची इथं मध्ये खेळण्यासाठी येत होती. हा प्लॉट मित्रांनो मी फळ झाडांसाठी केला. हा आपला स्वतःसाठी थोडी प्रत्येक प्रकारचे 1-2 झाडं असं डाळिंब, केसर आंबा, हापूस आंबा, अंजीर असे वेगवेगळे, सीताफळ, वेगवेगळे फळ झाडं तिथं लावलेले आहेत आपल्या घरात खाण्यासाठी. आणि इकडचं जे आहे खाली हे सर्व काही शेळ्यांचा चारा, शेळ्यांसाठी पण चारा केलेला आहे इथं. आता पावसाळा असल्यामुळं अगदी आत पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे, तण पण भरपूर उठलेलं आहे. इथं हे आपले 6 प्लॉट आहेत, छोटे छोटे 6 प्लॉट केलेले आहेत. 6 पैकी 2 प्लॉट मध्ये मी दशरथ घास लावलेला आहे, एकामध्ये पूर्ण तुती लावलेली आहे, 2 मध्ये सुबाबूळ आपलं जे देशी सुबाबूळचं वाण असतं ते लावलेलं आहे, एकामध्ये सुबाबूळ, शेवगा आणि तुती असं तिन्ही मिक्स करून लावलेलं आहे. हा आता समोर दिसतो हा मिक्स प्लॉट आहे. याच्यात तुम्हाला तुतीही दिसेल, सुबाबूळही दिसेल, शेवगा सुद्धा दिसेल आधीमध्ये. तोच हा जो समोर आहे तो पूर्णपणे दशरथ घासचा प्लॉट आहे. आणि इथं सुद्धा बघताय मित्रांनो कडेला मी झाडं लावलेले आहेत. कडुलिंब आहे, त्याच्यात जवळ उंबर आहे, पुढे नारळ आहे, त्याच्यात पलीकडे परत उंबर वगैरे आहे आणि मध्ये तुम्हाला तुती दिसेल. प्रत्येक प्लॉटला बाउंड्री केलेली आहे आणि बाउंड्रीला मी जास्त करून तुती वापरली आहे, काही ठिकाणी सुबाबूळ सुद्धा वापरलेला आहे. झाडपाला जेवढा जास्त माझ्या शेळ्यांना देता येईल एवढा हा माझा प्रयत्न असतो. आता हा प्लॉट मी म्हटलं तसं मिक्स आहे. सुबाबूळ थोडं बी पडल्यामुळे वाढलेलं आहे प्रमाण, पण याच्यात तुम्हाला शेवगा सुद्धा मिळेल, तुती सुद्धा मिळेल.
शेवगा थोडा छाटल्यामुळे आता उंच दिसत नाहीये. आता शेवगा उगवत आहे. हा पहा शेवगा दिसतोय. हे सर्व शेवग्याची झाडं दिसतात समोर. इथं दशरथ घास आहे. पुढे पण दशरथ घास आहे, पण त्याचं आता वैरणीसाठी कापणी झालेली आहे, त्यामुळे तिथं फारसा दिसणार नाही. पण तो प्लॉट सुद्धा दशरथ घास आहे. 2 प्लॉट मध्ये हे आपलं एक वेगळं वंडर ग्रेस आणि हे सुबाबूलचा एक वेगळी जात आहे, ती लावलेली आहे. इकडं ह्या 2 प्लॉटच्या मध्ये ही झाडं लावलेली आहेत. हा आहे तो V1 तुतीचा पूर्ण प्लॉट आहे. V1 तुतीचं वैशिष्ट्य बघू शकता तुम्ही. पानं केवढी मोठी आहेत. जवळून दाखवतो. ही V1 तुती आहे. आता बरेच मित्र मला विचारतात V1 तुती लावू का साधी तुती लावू. माझं उत्तर असतं कुठलीही लावा, काय फरक पडणार नाही. V1 तुतीला पानं मोठे आहेत, बारक्या तुतीला पानं छोटी आहेत, पण पानांची संख्या जास्त असते. आपल्या देशी तुतीला V1 ला त्या मानाने पानांची संख्या कमी असते. आणि दोन्हीही तुती जितकं तुम्ही पाणी जास्त द्याल तितकं तुम्हाला पानं जास्त येणार. पाणी जितकं त्यांना चांगलं व्यवस्थित मिळेल तेवढं पाणी जास्त देणार. तुम्ही जर पाणी कमी दिलं तर उत्पन्न कमी होणार. समजा तुम्ही पाणी दिलंच नाही तर ही झाडं सहसा लवकर मरत नाहीत, पण उत्पन्न देत नाहीत. एखादा उन्हाळ्यात तुम्ही त्यांना अजिबातच पाणी दिलं नाही तर ती तग धरून राहतील, जिवंत राहतील. त्यांना पानं अतिशय कमी राहतील. पानं तुम्हाला पाहिजे तितके मिळणार नाहीत. पण परत पावसाळा आला की परत त्यांना चांगले फुटवे येतील आणि परत ती झाडं फुलतील. असं हे तुतीचं किंवा सुबाबूलचं सुद्धा तेच वैशिष्ट्य आहे. पुढं जे 2 प्लॉट दिसतात ते दोन्ही सुबाबूलचे प्लॉट आहेत. दोन्ही बाजूला ती आपली देशी सुबाबूल लावलेली आहे. हे साधारण माझं 25 गुंठ्याचं क्षेत्र आहे, जिथं मी शेळ्यांसाठी चारा केलाय. मित्रांनो, सुरुवातीला मला गाई म्हशींचं काही डोक्यात नव्हतं, फक्त शेळ्यांसाठी. पण मी जागा शेळ्यांच्यासाठी म्हणून चारा लावलेला आहे या जागेत. आपलं MIDC ला लागून क्षेत्र असल्यामुळे तुम्हाला चारी बाजूला वर्कशॉप, फॅक्टरी, ही मोठी फॅक्टरी आपल्याला लागून, आणि तिथं त्या भिंतीला लागून सुद्धा आपले वेगवेगळ्या जातीची झाडं लावलेली आहेत. सर्व झाडे असे आहेत की ज्यांचा पाला शेळीला खाण्यासाठी चालतोय. मित्रांनो, दशरथ घास बद्दल एक मी वैशिष्ट्य सांगेन. दशरथ घासचं मी मेथी घास सुद्धा इथं माझ्या शेतात लावण्याचा प्रयत्न केला. 2 ते 3 वेळा केला, पण 2 ते 3 वेळाला मी फसलोय. माझ्या मुरमाड रानात मेथी घास मला आलं नाही व्यवस्थित. त्यामुळं मी आता दशरथ घासच लावतोय आणि दशरथ घासचा एवढं छान मला रिझल्ट आहे की हा चारा येतो सुद्धा भरपूर प्रमाणात. इतकी जागा व्यापून घेतो की त्याच्यात तण येण्याचं काहीच कारण नाही. एखाद दुसरं दिसेल तुम्हाला काँग्रेस वगैरे आलेलं, पण बाकी याच्यात तण दुसरं कुठलंच येऊन देत नाही. हा स्वतःच एवढी जागा व्यापून घेतो आणि ह्याचं उतारा सुद्धा चांगला आहे मेथी घासपेक्षा. मेथी घास गुंट्याला जेवढा तुम्हाला वैरण मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त वैरण ही दशरथ घासची मिळणार आहे. त्यामुळे आणि तुम्ही बाकी त्याचे न्यूट्रिशन कंटेंट बघितला, प्रोटीन म्हणा, विटॅमिन किंवा जे काय खनिज मिनरल जे काही असतील ते जवळपास आपल्या मेथी घास इतके आहेत. त्यामुळे दशरथ घास हा एक उत्तम चारा आहे शेळी पालकांसाठी आणि शेळ्यांसाठी. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत माझ्या फार्मच्या बाहेरचं क्षेत्र आहे. मी जे माझं पूर्ण शेत आहे त्याचा 2 भाग केलेले आहेत. आतल्या शेतात तुम्हाला आता जे वैरण वगैरे दाखवलं किंवा माझ्या शेळ्यांचे शेड वगैरे हे आतल्या बाजूला आहेत, आणि तितकीच साधारण जागा मी बाहेर मोकळी ठेवलेली आहे. भविष्यात जर काही करायच्या गोष्टी झाल्या विचार तर आपल्या हातात जागा असावी म्हणून ही जागा ठेवलेली होती. पण सध्या काय व्हायला लागले, आपल्या गाई म्हशी वगैरे वाढलेल्या आहेत आणि त्यासाठी मला वैरण कमी पडायला लागलाय, चारा कमी पडायला लागलाय. मला उन्हाळ्यात तर बाहेरूनच घ्यावा लागतो. त्यासाठी मी इथं हे बघताय आता तुम्ही, स्प्रिंकलरचं काम चालू आहे. स्प्रिंकलर बसलेले आहेत. अजून थोडंसं काम अपूर्ण आहे, ते पूर्ण करायचं आहे. इथं मी आपल्या ज्या गाई म्हशींसाठी मल्टी कटिंग कडवळ वगैरे असतात अशा प्रकारचा एखादा चारा लावणार आहे. आणि तो कुठून, ही जी बाउंड्री आहे आपली तिथून साधारण एक 40-50 फूट एवढ्या अंतरावर ते कडवळ लावणार आहे. पूर्ण शेत नाही लावणार आहे, उर्वरित शेत मी मोकळं सोडणार आहे. कारण एक तत्व आहे आपलं मित्रांनो, जनावर असो किंवा चारा असू दे, झाडं असू दे, ज्याला आपल्याला खाणं पिणं किंवा ज्याला जोपासणं शक्य आहे तीच गोष्ट करावी. त्यामुळे ज्या चाऱ्याला वैरणीला मला उन्हाळ्यात सुद्धा पाणी देणं शक्य होणार आहे. माझ्याकडे 2 बोर आहेत. एक ही आता इथं बघू शकता ही बोर आहे, आणि एक आतल्या बाजूला ती थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला. ती आपल्याला कुसुम सोलर मधून मिळालेली आहे. त्या क्षेत्रात ती बोर मारलेली आहे सोलर मधली. त्या 2 बोरवर जेवढं पाणी उपलब्ध होईल आणि त्याच्यावर जेवढा चारा करू शकेल तेवढा मी करतोय. आता हा एक 50-60 फुटाचा पट्टा घेतोय, आणि तिथं जे लाईटचे डाम दिसतात आपल्याला त्याच्या मागील बाजूला आपल्या बाउंड्री पासून ते डाम साधारण 30 फुटावर आहेत, 20 ते 30 फुटावर आहेत. तो जो उभा पट्टा आहे तो पूर्ण सुरुवातीपासून असा उभा पट्टा, आणि हा आडवा असा एल टाईप मध्ये वैरण लावणार आहे. त्या उभ्या पट्ट्यात हत्ती घास लावण्याचं प्लॅनिंग आहे, आणि ह्या आडव्या पट्ट्यात आपलं मल्टी कटिंग कडवळ. आणि हा जो आता हिरवा दिसतोय जिथं आता सध्या शाळू उगवून आलेल्या पावसाच्या भरोश्यावर लावलेला शाळू आहे. दरवर्षी मी तसंच करतो. पावसाच्या भरोश्यावर जे पीक येऊ शकतं, जी वैरण होऊ शकते, बाकी कुठलं नाही वैरणच, ते मी लावतो. शक्यतो शाळू लावतो. हा आता शाळू थोडाफार आलेला दिसतोय आपल्याला.
हा पट्टा मी पावसाच्या भरोशावर ठेवणार आहे. वर्षातून एक पीक घेणे, बाकी वेळेला मोकळा ठेवणे. सध्या तरी थोडं मागं आणि काय आपलं नियोजन झालं, पाण्याचे आपल्याला हे मिळावं लागलं तर तसाही विचार करू. आता मित्रांनो, हे पहा, आपली ही पण बाहेरच्या शेताची बाउंड्री आहे. इथं सुद्धा सागवानची थोडी झाडं लावल्यात. काही वर्षानं चांगलं थोडंफार उत्पन्न मिळाले या आशेनं. फारशी नाही आहेत, एक 50 झाडं लावलेली आहेत. आणि त्यांच्यामध्ये परत आपली तुती आहेच. तुतीला मी सोडत नाही, कारण माझ्या शेळ्यांसाठी ती फार उपयोगाची आहे. ही सुद्धा विवन तुती लावलेली आहे. इथली पानं तुम्हाला थोडीशी छोटी दिसेल आतल्या विवन तुतीपेक्षा, कारण इथं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे. पाणी इथं आता पावसाळ्यामुळे भरपूर आहे. इतर वेळेला आम्हाला पाईपनं पाजावं लागतं. तर आम्ही कोणतीही ड्रीप किंवा केलेलं नाही आहे. हे जे आहे आपण निरगुडी म्हणून हे झाड आहे, आपल्याला माहिती असेल बऱ्याच जणांना. हे एक औषधी गुणधर्माचं झाड आहे. शेळ्या खाता सुद्धा ह्या झाडाला, आणि बाकी बरेच उपयोग आहे त्याचे. हे सुद्धा मी या बांधाला लावलेलं आहे. अशा पद्धतीने हे बाहेरच्या शेतातलं पूर्ण नियोजन आहे, पाहू शकता. माझं जे क्षेत्र होतं पहिला मित्रांनो, इथं शेळी पालन करण्याच्या अगोदर पूर्ण असं होतं. जे पुढे आपल्याला दिसत असेल बाभूळ उगवलेली आहे, ती तर फार कमी आहे. आपल्या शेतात भरपूर बाभूळ होती. आणि अशा पद्धतीनं हे जे शेजारील आपल्या युपी वाले वगैरे भैया लोक इथं राहतात, जे आमच्या ह्या MIDC मध्ये काम करतात, त्यांनी त्यांचे जे प्लॅस्टिकचं वगैरे व्यापार आहे, त्याच्यातलं नको असलेलं साहित्य आमच्या इथं टाकणे आणि जाळून टाकणे, अशा पद्धतीनं सगळा कचरा केलेला होता. हे दिसतंय, हे लोक सर्व अशा पद्धतीनं ह्या जागेचा वापर होत होता. त्यामुळे मला फार त्रास झाला सुरुवातीला येऊन ही जागा स्वच्छ करून इथं एवढी झाडं लावणे. झाड तर एक सुद्धा नव्हतं. आता बरीच झाडं आलेली आहेत. हा आपल्या मेन रोड पासून आपल्या शेताकडे येणारा रस्ता आहे. ह्याच्या सुद्धा दुतर्फा मी झाडं लावलेली आहेत. पिंपळ आहे, उंबर आहे, कडुलिंब आहे. इथं हे चेरीचं झाड दिसतं. आणि हे आपल्या क्षेत्राचं गेट आहे. इथून आत आपल्या फार्म मध्ये एंट्री होते. आता हे आपल्या आतल्या बाजूला चाललो आपण. तर हे मगाशी दाखवल्याप्रमाणे हत्तीगाचा प्लॉट आहे. हा रेड नेपर इथून थोडासा तुम्हाला जवळून पाहता येईल. फार छान आलाय. त्याच्या शेजारी 4G बुलेट आणि हा स्मार्ट नेपर, आणि हा आपला रस्ता. आणि परत रस्त्याच्या दुतर्फा मी झाडं लावलेली आहेत आणि त्याच्यामध्ये तुती लावलेली आहे. समोर जे सोलर पॅनल दिसतात ते सोलर पॅनल आपले कुसुम योजनेतून मिळालेले आपले बोरचे आहे. आणि मित्रांनो, इथं आपण आपली देशी तुती पाहू शकता. विवन तुती पण दाखवली, देशी तुती पण. छोटी छोटी पानं आहेत, अतिशय छोटी पानं. पण एक वैशिष्ट्य आहे, विवन तुतीला पानं मोठी पण पानांची संख्या कमी असते. ह्याला पानं छोटी पण पाण्याची संख्या जास्त असते. त्यामुळं फारसा फरक पडत नाही मित्रांनो, तुम्ही कोणतं तुती लावताय का कोणतं झाड लावताय. जे झाड तुम्हाला चांगलं उत्पन्न देईल ते तुम्ही लावू शकता. हे बांबू लावले. बांबूचा पाला तर अतिशय उत्तम असतो शेळ्यांना. विशेष करून हगवण लागल्यावर बांबूचा पाला द्यावा म्हणतात, हगवण थांबते. फक्त मी आता बांबू फारसा लावू शकलो नाही. लावले ते मी बरीच झाडं, पण त्यातलं हे एकच जगले, जे मी शो साठी म्हणून खरं तर आणलं होतं. आणि बाकी बल्को वगैरे लावले ते मी पाल्यासाठी, पण ते नाही जगले काही कारणानं. हे आपलं शेड आहे. आणि तुम्ही अजून सुद्धा बघू शकता दुतर्फा झाडं आहेत, तुती लावलेली आहे. तर मित्रांनो, हे असं आपलं सर्व नियोजन होतं. तुम्हाला कसं वाटलं आपलं वैरणीचं नियोजन, चाऱ्याचं नियोजन, ते मला नक्की कळवा. तर मग मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर काही माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ, काही थोडीफार माहिती मिळाली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणखीन विषय देत राहा. तुम्हाला कोणत्या विषयावर माहितीची सध्या गरज आहे ते सांगत राहा. आपण त्या विषयावर व्हिडिओ नक्की करू. आजचे माझ्याकडे चाऱ्याचे मी सर्व प्रकार दाखवले आहेत. आता काही आपले शेवरी वगैरे आहेत. आता सध्या ते थोड्या प्रमाणात कमी झालं. शेवरी सुद्धा मी लावलेली आहे. आता बरेच लोक म्हणतील तुम्ही शेवरी लावली नाही का? लावलेली आहे. हादगा मी सध्या लावलेला आहे. हादगा एक उत्तम चारा आहे, तुम्ही लावू शकता. मी इथं लावलेलं नाही आहे सध्या. माझ्याकडे बरंच शेत आता भरलेलं आहे. आणि काही कोणते चारे राहिले असले, त्यांच्याबद्दल शंका असल्या तर तेही विचारा. आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. फार कमी लाईक्स येत आहेत. लाईक्स कमी आल्यानं काय होतं, पुढचा व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला थोडं मोटिवेशन मिळत नाही. लाईक्स जास्त असले तर लगेच पुढचा व्हिडिओ करावा, एखादा नवीन विषय घ्यावा, त्याच्यावर बोलावा असं वाटतं. पण लाईक्स कमी येत असल्यामुळं व्हिडिओ करण्यासाठी तेवढा उत्साह वाटत नाही. त्यामुळं तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, एवढी एकच विनंती आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि काही सल्ले असतील, काही सजेशन असतील तर नक्की द्या. आपण त्या विषयावर व्हिडिओ बनवूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.